परंतु हे जे हॉस्पिटल्स आहेत हे रोडावलेले आहेत आणि म्हणजे ते व्यवसायच करायला बसलेले आहेत. म्हणजे आताचा डॉक्टर माणुसकी विसरलाय. ती महिलेला 8 वर्षांनी बाळ होत होतं, IVF करून आनंदी आनंद होतो, 2 बाळं होती. तर डॉक्टरांना कमीत कमी मन कुठे मग त्यांचं. मी असं म्हणीन की त्या स्त्रीला जर आपण नाही वाचू शकलो तर काय तुमच्या डॉक्टरीला आहे. अहो यांची डॉक्टरी तर जी आहे ना ती काढून घ्यावी, घरी बसवावं अशा डॉक्टरांना. हे बरोबर आहे. आपण म्हणत ही अशी जर सत्य घटना असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. सत्य घटना असेल नाही डॉक्टर, ही आहे. तर याकरता आमदार आज माझी एक भगिनीचा जीव गेलाय, तो कसा परत येणार आहे. माणुसकीला जागून एखादा डॉक्टर बघतील त्या पेशंटला ट्रीटमेंट देतो आणि दुर्दैवाने पेशंटचा मृत्यू होतो. त्यावेळी पब्लिक काय करतात, डॉक्टरला मारहाण करते, डॉक्टरच्या हॉस्पिटलची तोडफोड करतात. यामुळं तो डॉक्टर परत नंतर माणुसकी दाखवेल का सांगा. एक पेशंट डिलिव्हरीला आलेला आहे तुमच्याकडे आणि तुम्ही सांगता ससूनला जा पैसे नाही. तर ही भाषा आहे. 20 लाख त्या महिलेला लागण्याचं कारण काय. म्हणजे आता हा धंदा झालेला आहे. जितके धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई करावी. प्रेक्षको नमस्कार, मी उत्तम कुटे, आपला आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टर आणि रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णाचं नातेवाईक यांच्यात सख्य नसल्याचं अनेक उदाहरणं याच्यापूर्वी घडलेली आहेत. याच्यामुळं काय होतं आहे की रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात एक दरी निर्माण होते आणि ही दरी वाढवणारी आणखी एक घटना नुकतीच म्हणजे ह्या महिन्याच्या सुरुवातीसच 1 तारखेला पुण्यात घडली. पुण्यातल्या नामांकित अशा रुग्णालयात घडली. 10 लाख रुपये डिपॉझिट एका गरोदर महिलेकडे मागण्यात आलं. तिला दाखल करून घेण्यासाठी एकूण 20 लाखाची जवळजवळ रुग्णालयाची गरज होती, पण त्यांनी त्याच्यातले पहिले 10 लाख रुपये मागितले. ते दिले नाही म्हणून रुग्णाला दाखल करून घेतलं नाही. त्याच्यासाठी मंत्रालयातूनही फोन आला, पण त्याची दखल त्या रुग्णालयानं घेतली नाही. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे हे धर्मादाय रुग्णालय आहे. एखाद्या खाजगी रुग्णालयात जे धर्मादाय नाही तेथेही घटना घडली असती तर एक वेळ आपण समजू शकलो असतो, पण धर्मादाय रुग्णालय असलेल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. त्यामुळं पुणे पुन्हा चर्चेत आलं. ड्रग, हिट अँड रन ह्या ज्या काही केसेस होत आहेत त्याच्यानंतर हे रुग्णालयातला जी काय अडवणूक झाली आणि त्याच्यामुळे एका महिलेचा 28 वर्षाच्या महिलेचा नाहक बळी गेला. आणि ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून विधान परिषदेचे सदस्य पिंपरी चिंचवडकर आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक तथा PA भिसे यांची पत्नी होती. तिचं हे पहिलंच बाळंतपण होतं आणि पण ती त्याच्यात दगावली गेली. रुग्णालयानं तिच्यावर उपचार करून घेण्यास किंवा दाखल करून घेण्यास डिपॉझिट अभावी नकार दिल्यामुळं. तर ह्या विषयावर आपल्याकडं चर्चा करण्यासाठी जनतेचे प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी तथा विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे आहेत. उमाताई, आपलं आपल्या आवाजच्या स्टुडिओवर स्वागत आहे. दुसरं म्हणजे डॉक्टर वर्गाची बाजू मांडण्यासाठी आपल्याबरोबर आहेत YCM तथा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वोपचार एकमेव अशा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे माजी मुख्य अधीक्षक तथा वैद्यकीय संचालक डॉक्टर आनंद जगदाळे. डॉक्टर, तुमचंही या चर्चेत स्वागत आहे. नमस्कार. माझा प्रश्न ताई तुम्हाला पहिला असा आहे की आमदार गोरखे म्हणजे तुमच्याच पक्षाचे तुमचे सहकारी आणि जवळचे सहकारी म्हणता येईल, कारण तुम्ही एकाच वरिष्ठ सभागृहात आहात. तर त्यांच्या PAच्या बाबतीत ही घटना घडली, आमदाराच्या बाबतीत ही घटना घडली असंच म्हणावं लागेल त्यांच्या PAच्या. तर
काय सांगाल? म्हणजे आमदाराच्या पीएच्या बाबतीत, म्हणजे आमदाराच्या बाबतीत अशी घटना घडत असेल तर सर्वसामान्यांची या खाजगी रुग्णालयात काय अवस्था किंवा काय स्थिती होत असेल, तर ह्या घटनेविषयी एक आमदार म्हणून तुम्ही याच्याकडं कसं बघता? खरं पाहायला गेलं तर ही खूप संतापजनक घटना आहे आणि खूप दुःखद घटना आहे. म्हणजे दीनानाथ हॉस्पिटल हे लता मंगेशकरांनी जेव्हा सुरू केलं त्याला 1 रुपया नाममात्र भाड्याने घेतलं गेलं. त्याच्यामध्ये मंगेशकरांच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं की आम्ही गरिबांसाठी हॉस्पिटल करतो आहोत आणि जर गरिबांसाठी हॉस्पिटल धर्मदाय हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये ती महिला जेव्हा 8 महिन्याचं तिला ब्लिडिंग व्हायला लागलं ती त्या हॉस्पिटलला गेली. तिने आधी नावही ते हॉस्पिटलमध्ये नोंदवलं गेलं होतं काही दिवसापूर्वी आणि त्याच्यामध्ये डॉक्टर घैसास म्हणून आहेत ते तिचा ट्रीटमेंट करत होते आणि ज्या वेळेला तिची क्रिटिकल परिस्थिती आली त्यावेळेला घैसासांकडनी तिनं तपासलं आणि खरंच म्हणजे एक राग मनात येतो की आपण एखाद्या पेशंटला असं सांगत नाही. त्यांनी सांगितलं की तुमची 2 बाळं आहेत, तुम्हाला 20 लाख रुपये भरावे लागतील आणि त्या 20 लाखातले 10 लाख डिपॉझिट आता भरावे लागतील. त्या बाईचा BP वाढला, त्याच्यामुळे तिला जास्त ब्लिडिंग झालं आणि हे तुम्ही नाही भरले तर तुम्ही ससूनसारख्या रुग्णालयात जावा. ही भाषा करणं कितपत योग्य आहे? आणि एका डॉक्टर जेव्हा शपथ घेतो, डॉक्टर जेव्हा म्हणतो की मी रुग्णांचे सहकार्य करीन, मदत करीनसाठी जेव्हा जो डॉक्टर असतो तो डॉक्टर अशा अडवलेल्या महिलेला अशा पद्धतीने बोलूच कसा शकतो, सांगू कसा शकतो? तरीही त्यांनी सांगितलं 3 लाख रुपये मी भरतो आणि 3 लाख रुपये भरून नंतर भरतो. त्यांच्यासाठी आमचे आमदार अमित गोरखेंनी फोन केला, CM ऑफिसमधनं फोन गेला, जे मेडिकलचं बघतात रामेश्वरजी त्यांनी फोन केला, पण तरीही त्या महिलेला ॲडमिट केलं गेलं नाही. त्या महिलेला नंतर ससूनमध्ये गेलं, ससूनमध्ये नाही झालं तर ती वाकडच्या एका सूर्या हॉस्पिटलमध्ये गेली आणि हा जो काळ गेला त्याच्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि 8 वर्षांनंतर तिला IVF करून ते बाळ होत होतं, पहिलं बाळ होतं आणि त्या महिलेचा अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू होतोय. तर ह्या हॉस्पिटलवरती मी तर म्हणते पहिली तर कारवाई करावी. डॉक्टर आंबेडकरांनी 3 जणांची कमिटी नेमली आहे, ती नेमली आहे, ती होईल, त्याची चौकशी होईल, सगळं काय होईल. परंतु ही कॅश कशी घेतात? हे जर धर्मदाय आहे तर कॅशमध्ये तुम्ही पैसे कसे मागता? आणि काहीतरी लिमिट्स असतं की नाही. तुम्ही जी डिलिव्हरी बाईची आहे त्या डिलिव्हरी बाईला 20 लाख रुपये लागतात, म्हणजे हे तर आश्चर्यजनक आहे की 20 लाख त्या महिलेला लागण्याचं कारण काय? म्हणजे आता हा धंदा झालेला आहे, ही मेडिकल फील्ड हा धंदा झालाय. जे काही हॉस्पिटलमधनं मेडिसिन्स मागवले जातात 100 रुपयाचं जर असेल त्याला 1000 रुपये लावले जातात. अशा पद्धतीने लूट केली जाते. पेशंट जो आहे तो पेशंट बिचारा टेन्शनमध्ये असतो आणि त्यामुळे तो ते पैसे द्यायला तयार जातो आणि मोठं हॉस्पिटल म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की चला चांगली ट्रीटमेंट मिळेल, परंतु अनुभव सगळ्यांचाच वाईट आहे. माझा स्वतःचा वाईट आहे. माझ्या मुलाला काही वर्षापूर्वी ॲडमिट केलं होतं. डॉक्टरांची भाषा बोलायची नीट नव्हती. दीनानाथला उन्मत बोलणे, ताबडतोब त्याला बाहेर काढलं, आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यामुळे दीनानाथच्या हॉस्पिटलवरती नुसतीच चौकशी नाही तर शासनाचा माणूस बसावा. त्यांची फायनान्शियली जी आहे कशा पद्धतीने पैसे घेतले जातात, काय रेट्स लावले जातात, त्याशिवाय जी 10 कॉट्स असतात धर्मदाय आयुक्तांचे 10% जी कॉट्स असतात, काय त्या कॉट्स भरल्या जातात? गरीब रुग्णांसाठी. त्या गरीब रुग्णांसाठी त्या भरल्या जातात का नाही, ह्याची सुद्धा सखोल चौकशी करावी अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करते आणि शासनाचा व्यक्ती त्या कमिटीवरती बसावा आणि ह्याचं सगळं नियोजन बघावं. मला विश्वास आहे आमचे मंत्री महोदय आंबेडकर जी आहेत ते खरंच चांगलं करतील, परंतु तरीही एक मी आमदार म्हणून नाही पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मागणी करते की या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्या पद्धतीने जे वागतायत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी माझी मागणी. आमदार तात्या, तुम्ही आत्ताच एक मुद्दा उपस्थित केलात की सरकारने याची दखल घेतली आणि कमिटी नेमली, पण मला एक म्हणायचं आहे की कमिटी नेमणं हा एक सोपंच काळ झाला. प्रत्येक घटनेवर सरकार ती कमिटी नेमतं, काही असो, म्हणजे विधानसभेचं आश्वासन दिलं, मंत्री आश्वासन देतात, कमिटी नेमतात, पण हा थोडासा वेळ काढूपणा किंवा थोडंसं जे काही वातावरण
उद्विग्न झालंय किंवा तापलंय तर शांत करण्याचा प्रकार आहे, थोडासा लांबवण्याचा प्रकार याच्यातून होतो. याच्यापेक्षा अर्जंट उपाय एखादा असा करावा उपाययोजना असं नाही तुम्हाला वाटत का सरकार? कसं आहे, शेवटी सरकार हे शासन जे आहे ते शासन माहितीच्या आधारे चालतं. आणि हे झालेलं आहे, ही घटना झाली आहे, ही संतापजनक आहे, ह्या घटनेचा आम्ही निषेध करतोच आहोत. परंतु तरीही लवकरात लवकर हे चौकशी व्हावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करते. डॉक्टर, तुम्हाला माझा प्रश्न आहे की खाजगी रुग्णालयातून ही अशी अडवणूक होते, डिपॉझिट भरा अशी मागणी केली जाते, कितपत योग्य वाटते तुम्हाला ही? इमर्जन्सी केसेसमध्ये तसं पाहिलं तर लगेच डिपॉझिट भरा अशी मागणी करणं हे थोडंसं अयोग्य वाटतं मला. इमर्जन्सी असते, पेशंटला ट्रीटमेंटची अगोदर गरज असते आणि ती ट्रीटमेंट चालू करावी. त्यानंतर बरं त्यांच्या नातेवाईकांच्याकडं डिपॉझिटची मागणी करावी. डिपॉझिट मागणे किंवा डिपॉझिट घेणे हा खाजगी रुग्णालयाचा हक्क आहे, नाही असं नाही, परंतु त्यालाही काही प्रमाण आहे. माझ्या माहितीप्रमाणे या घटनेमध्ये दीनानाथ मंगेशकरच्या डॉक्टरांनी 10 लाख रुपये दोन बाळांच्यासाठी म्हणून त्या नुसत्या डिलिव्हरीसाठी नाही मागितलेले, ते तर बाळाची नंतर NICUमध्ये म्हणजे काचेच्या पेटीमध्ये ठेवून त्याची वाढ करावी लागते किंवा त्याची शुश्रूषा करावी लागते. त्या ICUचे NICUचे न्यूनेटल ICUचे हा प्रश्न नंतरचा येतो, त्याच्यासाठी ते बाळ त्याकरता त्यांनी ते एवढी अमाऊंट सांगितली असणार. पण ते अगोदर त्यांनी कसं, मला वाटतं म्हणजे तसं काही न सांगता एवढी रक्कम फक्त प्रसूतीसाठी 20 लाख म्हणजे नाही, त्यांनी इतक्या अर्जंटली मागणं योग्य नाही असं माझं मत आहे. फक्त एवढंच की त्यांनी अगोदर ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे होती. तिला जर प्रसूती वेदना चालू झाल्या असतील तर प्रसूती करायला पाहिजे आणि त्यानंतर पेशंटकडे डायरेक्ट डिपॉझिट न मागता नातेवाईकांच्याकडे मागितलं पाहिजे असं माझं मत आहे. तुमचं काळेवाडी पिंपरीत स्वतःचं आनंद हॉस्पिटल आहे. हो. तुमची कामाची पद्धत काय आहे? म्हणजे तुम्ही असा एखादा रुग्ण, कुठलाही रुग्ण, ही इमर्जन्सीची कसोड, पण कुठलाही रुग्ण दाखल व्हायचा असेल किंवा त्यातही महिला असेल किंवा अशी एखादी अडलेली इमर्जन्सीची केस असेल तर तुमची कामाची पद्धत काय आहे? तुम्ही किती डिपॉझिट घेता? सगळी डिपॉझिट पहिलं घेता की काही डिपॉझिट घेता आणि बाकीचं नंतर घेतात? तुमची कामाची पद्धत काय? माझं काळेवाडी तापकीरनगर या ठिकाणी छोटंसं हॉस्पिटल आहे, 20 बेडचं हॉस्पिटल आहे आणि ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. काही डॉक्टर्स आम्ही बाहेरून बोलवतो, स्पेशलिस्ट डॉक्टर. मी स्वतः जनरल सर्जन आहे, लॅप्रोस्कोपी सर्जरी करतो, जनरल सर्जरी करतो, गायनॅक्स माझी मिसेस काम करते आणि बाकीच्या ऑर्थोपेडिक म्हणा किंवा यासाठी स्पेशालिस्ट बोलवतो आम्ही. तर त्यांना त्यांचे चार्जेस द्यावे लागतात आम्हाला. पेशंट एखादा ॲडमिट झाल्यानंतर आम्ही लगेच डिपॉझिट्स मागत नाही. पेशंट इमर्जन्सी म्हणजे तुम्ही अपवाद आहात? नाही असं नाही. मी इमर्जन्सी असेल तर मागत नाही. जर रेग्युलर पेशंट असेल आणि त्याचं प्लॅन्ड सर्जरी असेल किंवा प्लॅन ट्रीटमेंट असेल तर त्यांना अगोदरच सांगितलेलं असतं की एवढं डिपॉझिट भरावं लागेल. सर्वसाधारणपणे म्हणजे त्याचं बिल होईल किती त्याच्या अंदाजेवर आम्ही हे करतो. आणि इन्शुरन्सचा जर पेशंट असेल तर प्रश्नच नाही. परंतु इमर्जन्सी जर कोणती केस आली किंवा इमिजिएटली ट्रीटमेंट त्याला चालू आहे त्यावेळी आम्ही डिपॉझिट विचारत नाही. अगोदर पेशंटला ट्रीटमेंट देतो, पेशंटची मॅनेजमेंट करतो, त्यानंतर आम्ही 1-2 तास 3 तासानंतर पेशंट सेटल झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे डिपॉझिटची मागणी करतो. प्रत्येक वेळा डिपॉझिट लोक देतीलच असं काही नाही. साहेब आमच्याकडे आता डिपॉझिटसाठी पैसे नाहीत, बिल झाल्यानंतर देतो, आम्ही ॲक्सेप्ट करतो ते. कारण काय आमच्यावरती विश्वास असतो पेशंटचा, म्हणून पेशंट आलेला असतात आमच्याकडं. मोठ्या रुग्णालयामध्ये तसं नसतं, डॉक्टर आणि पेशंट यांचा संवाद नसतोच. हॉस्पिटल मोठं असतं, तिथं मोठमोठे कन्सल्टंट असतात आणि डायरेक्ट संवाद नसतो, त्यामुळे त्यांना ती तशी ॲक्शन घ्यावी लागते. म्हणजे एखादं तुमचं असं म्हणणं आहे की हा विसंवाद किंवा मिसकम्युनिकेशनमुळे अशी एखादी घटना घडते? हो, येस. आता या केसमध्ये दीनानाथ मंगेशकर, मला जी माहिती मिळाली त्या ह्याच्याप्रमाणे मी 10 लाखाची मागणी केलेली ही गोष्ट मी रिसीट बघितलेली आहे. ती माझ्याकडे रिसीट बघितलेली आहेत की बाबा इतकी मागणी केलेली आहे. तर हे ठीक आहे. आता दीनानाथ हॉस्पिटलचा तो प्रश्न आहे किती मागणी करावी किंवा काय करावी, परंतु ती मागणी त्यांनी पेशंटकडे नाही करायला पाहिजे होती, त्यांच्या नातेवाईकांच्याकडनं करायला आणि अगोदर ट्रीटमेंट तर द्यायलाच पाहिजे होती. उमाताई, मला फक्त एक सांगा की
हे उदाहरण झालं मैदानात की त्यांनी सुद्धा त्यांच्यासारखं कुठलंही रुग्णालय ते सुरू करायच्या बांधायच्या अगोदर सरकारकडून नाममात्र दरानं जागा घेतात. अगदी ₹1 भाडं मला वाटतं वर्षाला काहीतरी असतं. पण त्यात सरकारची एक अट असते की बाबा 10% खाटा किंवा 10% गरीब गरजू रुग्णावर तुम्ही मोफत उपचार केले पाहिजेत किंवा किमान 50% त्यांना सवलत दिली पाहिजे. तरीही अशी रुग्णालय ही जागा घेतात, सुविधा लाटतात सरकारच्या, परंतु गरीब रुग्णांना मोफत उपचार देत नाही, सवलतीत सुद्धा उपचार देत नाही. तर याच्यावर सरकारनं काय कारवाई करावं असं तुम्हाला वाटतं किंवा याच्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल की गरीब रुग्णांना या सुविधेचा किंवा सरकार जी काही तजवीज तरतूद करून ठेवते त्याचा लाभ मिळेल, यासाठी सरकारनं काय करावं असं तुम्हाला वाटतं? यासाठी मी आता मागच्या अधिवेशनामध्ये माझा एक प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी माझा प्रश्न मांडलाच होता की जी म्हणजे मुंबईची रुग्णालय असतील किंवा इतर धर्मादाय रुग्णालय असतील जिथे 10% त्यांना द्यायचंच असतं, कॉट द्यायच्या असतात, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये असं समजतं की पेशंट गेला की नाही येत म्हणून. त्याचा मी हा प्रश्न अधिवेशनाच्या माध्यमातून अर्धा तास चर्चेला आला होता, परंतु वेळेअभावी तो चर्चेला आला नाही. पुढच्या अधिवेशनामध्ये मी पुन्हा आणणार आहे की हा प्रश्न म्हणजे दीनानाथ हे हॉस्पिटलचा आहेच आहे, परंतु जितके धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे. मागच्या वेळेला माझा विषय विधान परिषद नाही झाला, परंतु पुढच्याला पुन्हा मी तो आवाज उठवणार आहे आणि ह्या सगळ्याची चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी माझ्या माध्यमातून मी माझ्या विधान परिषदेच्या प्रश्नांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मांडणार आहे की त्यांची चौकशी केली गेली पाहिजे. खरं पाहिलं तर सरकार खूप चांगलं काम हे या गरीब पेशंटवरती करत असतं, परंतु सरकार करतं, सरकारची इच्छा आहे, परंतु हे जे हॉस्पिटल्स आहेत हे रोडावलेले आहेत आणि म्हणजे ते व्यवसायच करायला बसलेले आहेत की आता तुम्ही म्हटलं की धंदाच उघडलेला आहे त्यांनी की हे कळतच नाही की बाबा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या पेशंटला जर आता मेडिकली ट्रीटमेंट द्यायची असेल तर त्याला किती पैसे लागतील. मग सर्वसामान्य माणूस जसं डॉक्टरांचं छोटंसं हॉस्पिटल आहे त्याला असं वाटतं मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेतलं तर जास्त ट्रीटमेंट चांगली मिळू शकतो, पण तो मोठ्या हॉस्पिटलमध्ये धाव घेतो. जसं ह्या भिसेंच्या प्रकरणामध्ये झालं की ते इंदिरा हॉस्पिटलमध्ये त्यांचं होतं, एक तर IVF केलं होतं आणि जे डॉक्टर होते ते त्यांना असं वाटलं की ह्याच्यापेक्षा आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर कदाचित आपल्या ट्रीटमेंटला चांगलं प्रतिसाद मिळेल, चांगली ट्रीटमेंट मिळेल, म्हणून तो बिचारा बायकोला घेऊन दीनानाथला गेला. पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये जर डॉक्टर्स अशा पद्धतीने वागत असतील तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. शासनाकडे माझी मागणी असेल अशा सर्व हॉस्पिटल्स जे आहेत त्या हॉस्पिटलची चौकशी करावी आणि त्यांच्यावरती कारवाई करावी. मला वाटतं तुमचे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा आरोग्य हा खूप नाजूक विषय असायचा, त्याच्यावर खूप लक्ष असायचं. त्यांनीसुद्धा ह्या प्रश्नी त्यांच्या टर्ममध्ये त्यांच्या हयातीत खूप आवाज उठवला होता. त्याच्यानंतर त्यांच्या मिसेस जेव्हा पहिल्यांदा पोटनिवडणुकीत विजयी झाले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा औंध रुग्णालयात जाऊन पाहणी केली होती, म्हणजे त्यांचं सुद्धा लक्ष होतं. आणि इवन मला वाटतं YCM रुग्णालयात सुद्धा त्यांच्या काळात त्यांचं खूप बारीक लक्ष होतं. मुळात त्यांचा हा आरोग्य हा त्यांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय होता, त्याच्यामुळे ते मांडत होते. म्हणून मला याच्यातून फक्त एकच सांगायचं की ह्या जो मुद्दा जो आहे ना तो लोकप्रतिनिधी व्यवस्थित म्हणजे मांडतायचे त्यांच्यापर्यंत म्हणजे मांडायचा प्रयत्न करतात. योगायोगानं आज तुम्ही आहात, तुम्ही भाजपचे आहात आणि आपले लक्ष्मण भाऊ ते सुद्धा भाजपचे होते. तर डॉक्टर मला फक्त तुम्हाला एक असं विचारायचं आहे की यामुळं ह्या ज्या काही अशा घटना घडत आहेत, म्हणजे आत्ता ही जी दीनानाथची घटना घडली, अगोदरच रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातली दरी रुंदावलेली आहे, तर अशा घटनामुळं ती आणखी जास्त रुंद होईल आणि त्याच्यामुळं संबंध खरं म्हणजे सौहार्दाचे संबंध दोघात असायला हवेत, पण ते आणखी बिघडतील असं नाही वाटत का? थोड्या प्रमाणात तुम्ही म्हणताय ते खरं आहे, कारण का आता माध्यमांनी वर्गने हे मॅटर इतकं उचलून धरलेलं आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला तर हे कळणारच आहे. त्यामुळे कुणीही आता तो विचार करेलच की बाबा आपल्याकडे डिपॉझिट काय आहे किंवा आपल्याकडे डिपॉझिट किती आहे आणि आपण कुठल्या हॉस्पिटलला जायचं याचा विचार करेलच. आणि त्यामुळं तुम्ही म्हणताय मला थोड्या प्रमाणात असं वाटतं की ही दरी वाढत जाणार आहे.
जर असंच चालू राहिलं तर माझं एक असं मत आहे की आता महानगरपालिका म्हणा किंवा शासनाची जी हॉस्पिटल्स आहेत तिथं नाममात्र चार्जेस घेतले जातात, ते सुद्धा भरायला लोकांच्याकडे चार्जेस नसतात, ते सुद्धा आम्ही 40% फ्री करतो किंवा माफ करतो अशा. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये अशी काही बरकणी नियम घालून दिले पाहिजेत की आता खाजगी रुग्णालयामध्ये समजा तुम्हाला बरकणी एक महात्मा ज्योती फुले योजना आहे, त्याच्यामध्ये खाजगी रुग्णालयाला ते चार्जेस मिळत असतात, त्या प्रमाणात बरकणी हॉस्पिटलचे केटर्स आहेत आता A-B-C A+ वगैरे, त्याप्रमाणे त्यांना चार्जेस ठरवून दिले पाहिजेत असं माझं मत आहे. म्हणजे त्यामुळं बरकणी तुम्हाला आता हेही तितकीच गोष्ट खरी आहे की खाजगी रुग्णालयांच्यामध्ये ही उपकरणं म्हणा अतिशय महागडी झालेली आहेत. उपकरणांच्यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आता असं MRI याचं म्हटलं तर कोटीच्या घरामध्ये त्याची किंमत असते, CT स्कॅन त्याची तशीच किंमत असते, किंवा इक्विपमेंट्स आता नवीन त्याच्यामध्ये अवजारं निघालेले आहेत. आता समजा स्पाईनची ट्रीटमेंट द्यायची आहे तर आता विदाऊट ऑपरेशन करण्याकरता बरं स्पायनल डिकॉम्प्रेशनसाठी टेबल्स निघालेले आहेत. तर हे खूप किंमत जास्त असते, गुंतवणूक खूप करावी लागते. त्यामुळे बरं हॉस्पिटलना ते गुंतवणूक कुठं तरी त्याचा परतावा मिळावा याकरताही त्यांचे चार्जेस वाढलेले असतात. किती चार्जेस वाढलेत तुम्ही म्हणता, हे सगळं आहे तर तुम्ही चार्जेस वाढवत. दीनानाथ हॉस्पिटल एवढं मोठं हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये गुंतवणूक तुमची झालेली असली तरी चार्जेस घेण्याला काही लिमिट आहे की नाही? ही लिमिट्स आहे ना. त्या डिलिव्हरी पेशंटकडनं तुम्ही 20 लाख रुपयाची मागणी करता. त्या माझ्या माहितीप्रमाणे की त्या महिलेची प्रसूती झाल्यानंतर त्या दोन्ही बाळांना मध्ये ठेवण्याचं, पण डॉक्टर माणुसकी हे डॉक्टर विसरलेत का? म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. तुम्ही डॉक्टर म्हणून जेव्हा तिथे आहात, तुम्ही देव आहात त्या पेशंटच्या समोरचे, हे तुम्ही का विसरता आहात? तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सगळं जरी झालं असलं तरी तो गेलेला जीव हा परत येणार आहे का? ही माणुसकी तुम्हाला आहे की नाही? तुम्हाला नंतर चार्जेस लागतील, सगळं लागेल, पण ती बाईची प्रसूती आता होईल हे त्या डॉक्टर घैसासना कळलं असणार की नाही? मग ते कळलं असताना तुम्ही तुमचा पुढचा खर्च विचार करता का? तो माणूस 3 लाख रुपये भरतो आहे, ठीक आहे, आमदारांचा PA आहे, तो सगळीकडे तुम्हाला फोन येतात, तुमचे पैसे दिले जातील, कमीत कमी हे तरी विचार करायला पाहिजे की नाही? म्हणजे आताचा डॉक्टर माणुसकी विसरलाय. ती महिलेला 8 वर्षांनी बाळ होत होतं, IVF करून आनंदी आनंद होतो, 2 बाळं होती. तर डॉक्टरांना कमीत कमी मन कुठे मग त्यांचं? मी असं म्हणीन की त्या स्त्रीला जर आपण नाही वाचू शकलो तर काय तुमचे डॉक्टरीला आहे? अहो यांची डॉक्टरी तर जे आहे ना ती काढून घ्यावी, घरी बसवावं अशा डॉक्टरांना. तुम्ही म्हणताय हे माझं म्हणणं आहे डॉक्टर साहेब. सन्माननीय आमदार मॅडम, म्हणजे संतापजनक गोष्ट आहे. बरोबर आहे, आपला संताप योग्य आहे, कारण का एका महिलेचा असा प्राण जातो आणि अशा प्रकारे त्याची म्हणजे हेळसांड केली जाते त्या रुग्णाची, चुकीचं आहे. परंतु माझं असं मत आहे की यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्यांची बाजू सगळ्या जनतेसमोर मांडायला पाहिजे. एक दुसरी गोष्ट अशी, त्यांनी असं स्टेटमेंट जनतेसमोर यायला. दुसरी गोष्ट अशी, त्याच्यातून त्यांनी पळवाट काढली, मांडणार नाही, आम्ही सरकारला जाऊन मांडू. आणि मुळात कसं आहे डॉक्टर साहेब, मला संशयाला जागा का निर्माण झाली आहे की घटना 1 तारखेची आहे. काल जेव्हा आमदार आवाज उठवतात त्याच्यानंतरही त्यांनी गेल्या 24 तासात आपली बाजू मांडलेली नाही. तुम्ही आत्ता पाहाल तर शिवसेनेच्या आपल्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आहेत, त्यांनी त्या रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं, अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकली, त्यांना पैसे हवेत म्हणून चिल्लर फेकली त्यांच्यावर, त्याचा निषेध केला. म्हणजे तुम्ही याच्यातून हे घटनेची तीव्रता किती आहे याच्यातून तुम्ही लक्षात घ्या. आणि तुमचा दुसरा मागाचा मुद्दा होता की तुम्ही म्हटलात की मोठी गुंतवणूक होते, मान्य आहे, पण ही कुठे तुमच्याकडे? धर्मादाय रुग्णालय काय करतात? मोठी जी गुंतवणूक आहे जागेची, ज्याच्यात कोट्यावधी रुपये लागतात, तिथं सरकारकडून घेतात, फुकट घेतात. त्याच्यातही मी उपकरणांच्यासाठी म्हणालो होतो. नाही उपकरणं ठीक आहे ना, माझं काय म्हणणं आहे उपकरणं,
पण उपकरणांपेक्षा जागेची जे मूल्य आहे ती तुम्हाला बरोबर आहे. मग तुम्ही तुमचं जे कर्तव्य आहे की म्हणजे जसे आमदारांची अपेक्षा होती की किमान जे काही 10% आहेत किंवा त्यांना मोफत किंवा अगदी जे काही सवलतीत ते उपचार तुम्ही का देऊ शकत नाही. त्यांच्यात अजूनही त्यांचं एक म्हणणं मला जे पटलेलं आहे की ठीक आहे ते द्यायचे नाहीत, पण किमान तुम्ही एखादा इमर्जन्सीचा पेशंट आहे त्याच्यावर पहिले उपचार करा आणि डिपॉझिट सव्वा मागताय. माणुसकी नाही तुम्हाला एवढी. हे मी मान्य करतो. डॉक्टर तुम्ही डॉक्टर म्हणून आहात, तुम्ही डॉक्टरी केल्यानंतर तुम्ही एक शपथ घेता की तुम्ही रुग्णांची सेवा कराल. मग ही सेवा आहे का तुमची? अशा पद्धतीची सेवा करता का? तर ही सेवा केली जाते का की एक पेशंट डिलिव्हरीला आलेला आहे तुमच्याकडे आणि तुम्ही सांगता ससूनला जा पैसे नाहीत? तर ही भाषा आहे. आणि तुम्हाला तुमचं रुग्णालय हे महात्मा फुले योजना असेल त्या योजनेअंतर्गत असेल, त्या योजनेअंतर्गत तुम्हाला निधी देतोय. तुमचा जो निधी आहे तो तिथून आला जातो. आता सरकारकडनं 5 कोटी रुपये हे रुग्णांना दिले जातात शासनाकडनं. 1.5 केले शासनाने. शासन तुम्हाला त्याचा परतावा पण देतो आहोत. तर तुम्हाला त्या अंतर्गत का करता आलं नाही तिचं? आणि जेव्हा तुम्हाला मंत्रालयातनं फोन येतोय तर तुम्हाला ते पैसे शासनाकडनं मिळाले असते ना. तुम्ही माणुसकी तेवढी तर दाखवायला पाहिजे की त्या महिलेची प्रस्तुती जी आहे ती प्रस्तुतीला आलेली महिला तुम्ही तिला ससूनला जा म्हणून सांगता. तुमचे पैसे बुडणार नाही हे तुम्हाला माहित आहे तुम्हाला. तुम्ही आणि जेव्हा एखादा सरकारचा प्रतिनिधी तुम्हाला सांगतोय बाबा करा, त्याच्यावर विश्वास, तुमचे पैसे मिळाले असते ना तुम्हाला. नाही हे बरोबर आहे. आपण म्हणत ही अशी जर सत्य घटना असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. असेल नाही डॉक्टर, ही आहे. तर याकरता आमदार मॅडमना माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही ती कमिटी नेमली वगैरे ठीक आहे, परंतु त्या कमिटीनं त्यावेळचे सीसीटीव्ही वगैरे असतील, सीसीटीव्ही ते सगळं होईल हो डॉक्टर, ते तपासणं होईल. ते आमचे मंत्री महोदय जे आहेत ते खूप हुशार आहेत, ते सर्व करतील त्याचा मला विश्वास आहे. शासनातर्फे सर्व चौकशी केली जाईल. पण आज माझी एक भगिनीचा जीव गेलाय, तो कसा परत येणार आहे? ही होईल, ही कारवाई होईल. हे दिवस जातील, हे मीडियावाले आज उचलतायत, उद्या विसरतील, जनता विसरेल, सगळे विसरेल, परंतु ते घर कसं विसरेल? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारची अशा दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलच्या काही डॉक्टर्स वरती जर तोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत दुसरे हॉस्पिटल सुद्धा सुधारणार नाहीत. कारण हे फक्त ह्याच हॉस्पिटलचं नाही, ही घटना आपल्या समोर आली म्हणून आपण दीनानाथ म्हणतो, पण अशा घटना बऱ्याच हॉस्पिटलच्या आहेत. त्या घटना समोर येत नाही. आज आमदारांनी आवाज उठवला, 1 तारखेची होती, आमदारांनी आवाज उठवला, आज सगळेजण उभे आहेत, सगळेजण बघतायत. परंतु सर्वसामान्य ज्या वेळेला तिथे नागरिक असेल तो जातो आणि त्याच्यावरती हा अशा पद्धतीने उपचाराच्या दरम्यान मृत्यू होत असेल, त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे. आणि अशा डॉक्टरांवरती कारवाई करून त्यांनी कुठेही काम करू नये असं मला वाटतंय. आणि शासनाने मी हा विषय पुन्हा अधिवेशनात घेणार आहे. आगामी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा पुन्हा घेणार आणि असे कित्येक हॉस्पिटलचे कंप्लेंट्स आहेत त्याच्याविषयी पण करणार आणि त्या डॉक्टरांवरती कारवाई करावी अशी मागणी अमित गोरखे असतील, मी आहे, शंकरभाऊ जगताप असतील, आमच्या माध्यमातनं पिंपरी चिंचवड शहरातनं. कारण हा एक भावनिक प्रश्न आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही सगळे आमदार, अण्णा बनसोडे असतील, आमचे महेश दादा आहेत, सगळे आमदार मिळून हा प्रश्न विचारू आणि त्या डॉक्टरांवरती कारवाई करायची मागणी आम्ही 100% येणाऱ्या अधिवेशनात करू. हा, कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे शासनाला, नो डाऊट, प्रश्नच नाही. परंतु कसं त्याच्यामध्ये एक सिद्ध व्हायला पाहिजे की मेडिकल निग्लिजन्स झाला का. सिद्ध काय व्हायचं? नाही डॉक्टर, कमाल आहे तुमची डॉक्टर, सिद्ध झालाय ना, जीव तर गेलाय, जीव गेला ना त्या बाईचा, तो तर परत येणार नाही. दुसरा डॉक्टर, तुम्हाला असा माझा प्रश्न आहे की पूर्वी डॉक्टरांना देव मानलं जायचं, आजही मानतो नाही, पण मला वाटतं आता, पण आज ते देव राहिलेच नाही. आता काही डॉक्टर्स असतील तुमच्यासाठी अपवाद आहेत, तो काय माझा काय प्रश्न आहे. तुम्ही समोर बसला म्हणून नाही सांगा, मी तुम्हाला मी अग्री आहे की अजूनही काही मोठ्या रुग्णालयामध्ये सुद्धा किंवा छोट्या रुग्णालयामध्ये सुद्धा काही डॉक्टर्स असे आहेत की ते इथिक्स प्रमाणे काम करतात, नीतिमत्तेप्रमाणे काम करतात आणि गरिबांना मदत करणारे पण डॉक्टर्स आहेत. नाही असं नाही, जे काही थोडेफार एखाद दुसरा जो पैशाच्या पाठीमा लागलेला आहे त्याच्यामुळे ही बदनामी होते, खूप लागलेत. पण एखाद दुसरा आता
डॉक्टर जनतेची सेवा करणारा राहिले, ज्याला देव मानला जातो, हो. असे काही डॉक्टर्स माझ्याही परिचयात आहेत. तो हाताच्या प्रश्न नाही. बोटावर राहिले, ते बोटाच्या अपवादात्मक राहिलेत. ह्याच अनुषंगात तोच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की पूर्वी देव मानलं जायचं, पण ती प्रतिमा हळूहळू कमी होत चालली. आता देव मानतात की नाही दुसरंच काय म्हणतात हा भाग वेगळा, पण हे कशातून घडले? डॉक्टरांचा धंदेवाईकपणा, म्हणजे प्रोफेशन हा नोबल प्रोफेशन होता त्यांचा, त्याचा त्यांनी धंदा केला. कट प्रॅक्टिस करतात, बरोबर. औषध केमिस्टवाल्यांबरोबर सेटिंग असते. तर मग हे कशामुळं ही जी काय प्रतिमा होती देवाची थोडक्यात पार म्हणजे अगदी दानवाकडे झुकली काही डॉक्टरांची, सगळ्यांचं नाही. हे ताईंनी सांगितलं, मी सांगतोय. तर कशामुळं झालंय, काय सांगाल तो? याच्यामध्ये 2-3 फॅक्टर्स आहेत की डॉक्टर बनण्याकरता खूप इन्व्हेस्टमेंट करतो तो मुलगा, म्हणजे डोनेशन द्यावं लागतं, कोट्यावधी रुपयांचं डोनेशन द्यावं लागतं ॲडमिशन. हां विद्यार्थी ती इन्व्हेस्टमेंट केलेली असते. शिवाय प्रॅक्टिस करण्याकरता किंवा अनुभव घेण्याकरता दुसरीकडं फ्री ऑफ चार्ज काम करावं लागतं किंवा त्याला तोकड्या पगारावरती काम करावं लागतं. त्यानंतर तो प्रॅक्टिस चालू करतो. मोठ्या हॉस्पिटलमध्ये असेल तर ठीक आहे, मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याला प्रॅक्टिस करायची असेल तर त्याच्याकडूनही काही अमाऊंट घेतली जाते, डॉक्टरांच्याकडूनही. दुसरी गोष्ट अशी की समजा त्याला स्वतंत्र काय करायचं असेल तर त्याला जागा बघितली पाहिजे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप असते, उपकरणांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप असते. आणि या सगळ्या ह्याच्यामुळं बरकनी त्याची एक अशी प्रवृत्ती बनते की बाबा नाही, आपल्याला बरकनी हे आपले जेवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत हे निघाले पाहिजेत, त्यामुळे बरकनी हे दर वाढवतात. दुसरी गोष्ट अशी की मग निरनिळ्या मार्गाने आता आपल्याकडे पेशंट यावा, कट प्रॅक्टिस, हे चुकीचं आहे. कट प्रॅक्टिस ही अत्यंत चुकीची आहे, नो डाऊट. परंतु मान्य करता हां नाही डॉक्टर, हे सगळं ठीक आहे की तुमचा खर्च होतो, तुमचं मेहनत लागते, डॉक्टर बनायला खूप आर्थिकदृष्ट्या कष्ट लागले जातात, पण त्या डॉक्टरांनी माणुसकी विसरू नये. अगदी बरोबर. पैसे घ्या, आमचं काहीच म्हणणं नाही. आहे. आमची माफक अपेक्षा आहे की तुम्ही माणुसकी विसरू नका. तुम्ही पैसे घेता, आम्ही पेशंट आहोत, आम्ही पैसे देतो, तो भरतो, तो माणूस घरी बसला तर कुठूनही आणून भरत असतो, पण माणुसकी विसरू नये. अगदी बरोबर. मी तुमच्या मताशी सहमत आहे. परंतु समजा कधी कधी असं होतं, माणुसकीला जागून एखादा डॉक्टर बघून त्या पेशंटला ट्रीटमेंट देतो आणि दुर्दैवाने पेशंटचा मृत्यू होतो. त्यावेळी पब्लिक काय करता? डॉक्टरला मारहाण करते, डॉक्टरच्या हॉस्पिटलची तोडफोड करतात. यामुळं तो डॉक्टर परत नंतर माणुसकी दाखवेल का सांगा? हे पण तितकंच मत आहे. सरकारने कायदा केलेला आहे. काहीतरी त्याच्यात डॉक्टरची काहीतरी चूक असेल किंवा गैरसमज पेशंट किंवा हा गैरसमज होतात. परंतु त्यामुळे हे अशी एखाद दुसरी जरी घटना घडली त्यामुळे डॉक्टर धजत नाहीत की बाबा एवडी मोठी इमर्जन्सी जावा तुम्ही बाहेर. म्हणून डॉक्टर मला तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. ही डिलिव्हरीची केस होती. डिलिव्हरीच्या केसमध्ये 20 लाख रुपये लागतील का? आणि एवढी मागणी एक रकमी करणं म्हणजे 20 लाखचं डिमांड होती, त्याच्यातला त्यांनी पहिला हप्ता ॲडमिशन व्हायलाच 10 लाख मागितले होते. त्याची रिसिट आपल्या आवाजकडे आहे. तर म्हणजे हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की खाजगी रुग्णालयामध्ये जर डिलिव्हरी करायची असेल तर आता पिंपरी चिंचवड एरियामध्ये जास्तीत जास्त 1 लाख रुपये खर्च येतो डिलिव्हरी करणं. सीझर ऑपरेशन करायचं असेल तर 1 लाख 1.25 लाख रुपये खर्च येतो. म्हणजे दोन्हींचे दर आसपासच आहेत. हे एक मी या एरियातलं सांगितलं. पुण्यातलं बरकडी थोडं जास्त असेल, मुंबईत त्याच्यापेक्षा थोडं जास्त असेल, परंतु इतकं 10 लाख रुपये वगैरे नाही आहे. 10 लाख रुपये त्यांनी मागणी केली की दोन्हींचा विचार करून काय की बाळांना NICU मध्ये ठेवावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ऑपरेशनला पण खर्च येईल, अशा दृष्टीने त्यांनी ती मागणी केलेली असेल असं मला वाटतं. 10 लाख लागतात. हा मुद्दा तो NICU मध्ये ठेवायचं जर असेल हा नंतरचा प्रश्न आहे. नंतर घ्यायला पाहिजे ते. ह्या सगळ्याचा सार मी एकच सांगेन की डिलेव्हरीची बाई असताना तिच्याकडे मागणी केली गेली. पुढचा विचार करून इमर्जन्सी असताना एखादी पेशंटचा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याला तुम्ही थोडी ट्रीटमेंट दिली तर तो तातडीची गरज दिली तर तो थोडासा स्टेबल तरी राहू शकतो. बरोबर. हिचं काय होतं? हाच मुद्दा आहे डॉक्टर की जसं इमर्जन्सीचा मुद्दा. माझं तेच म्हणणं आहे की तातडीने उपचार करायची गरज आहे, त्यावेळी
डॉक्टरांनी म्हणजे पुन्हा ताईंनी तो मुद्दा अगोदर सांगितला की माणुसकी दाखवली पाहिजे, की त्यावेळेला तुम्ही डिपॉझिट व अडवून न राहता पहिलं उपचार केले पाहिजे आणि मग हवं तर जी काही तुमचं अगदी 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 बरोबर, अगदी बरोबर हे आहे. नाही तर करता येत का? त्या डॉक्टरांनी असं केलं नाही. त्या हॉस्पिटलच्या प्रशासनाचा त्यांना काही इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा त्यात असत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी चौकशी ही झालीच पाहिजे नक्कीच. परंतु जे काही झालं हे चुकीचं आणि अत्यंत दुःखद आहे असं माझंही मत आहे. नाही मला हे विचारायचे की हे जे काही इमर्जन्सी केसेसमध्ये डिपॉझिट न मागता हां, पहिले उपचार आणि नंतर तुमचं काही डिपॉझिट किंवा शुल्क असेल ते नंतर, असं करता येत नाही का? असं तुम्ही आज अवश्य करता येईल, अवश्य करता येतं, अवश्य करता येतं, तसं काही नाही. ताई तुम्हाला प्रश्न आहे माझा. आता समजा एखादा रुग्ण ॲक्सिडेंट होऊन आला आणि त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईक नसतात, पोलीस घेऊन येतात, त्यावेळी आम्हाला ही ट्रीटमेंट देणं बंधनकारक आहे पैशांची अपेक्षा न ठेवता. आणि त्यानंतर बघ ते ज्यावेळी त्यांचे नातेवाईक सापडतील वगैरे त्यावेळेला तुम्ही हे करा, परंतु सुरुवातीला जीव वाचवणे हे आमच्यावरती कायदा. आणि तसा कायदा पण आहे की इमर्जन्सी पेशंट्सना तुम्ही ट्रीटमेंट ताबडतोब द्यावी पैशांची मागणी न करता किंवा पैशाची बिलाची अपेक्षा न. असं कायदा आहे. हो, म्हणजे कायदा म्हणजे एक नियम आहेत असे. नियम, हां, नियम. हां, एक संकेत आहे. आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये असे एक संकेत आहे. हां. ताई मला तुम्हाला प्रश्न आहे. आपला तुम्ही म्हणजे समितीचा मुद्दा आला आहे, तो समितीला अहवाल ते देणार आहे, ते झालं हे सगळं, पण अशा महत्त्वाच्या गंभीर विषयावर तातडीने दिलासा मिळण्यासाठी समिती अहवाल अभ्यास करणार, नंतर वेळ लागणार, तुम्ही बोललात त्याच्यावर. परंतु हा तातडीचा उपाय तुम्हाला वाटतो का? आणि त्याला जोडून प्रश्न आहे की अशा घटना टाळण्यासाठी काय करायला हवं? एक आमदार म्हणून, एका महिलेचा वेगळा आणि एक महिला म्हणून काय सांगाल? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की हे घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आणि शासनाचं जे आहे तर त्यांना थोडासा तरी वेळ द्यावा लागेल. ज्या समितीला, जी समिती आजच समिती आली आहे, आज समिती त्याचं हे करेल, लवकरात लवकर समितीचा अहवाल येईल. आज समिती तिथे पोहोचलेली आहे, लवकरात लवकर समितीचा अहवाल येईल. आणि माझं असं म्हणणं आहे, मी मागणी करीन मंत्री महोदयांकडे की ज्या काही धर्मदाय आपण हॉस्पिटल्स आहेत त्या धर्मदाय हॉस्पिटल्सच्या सगळ्या हॉस्पिटलवरती जी कमिटी असेल त्या कमिटीने प्रत्येक वेळेला जाऊन त्या हॉस्पिटल्सचा ची पाहणी करावी, त्या हॉस्पिटल्सच्या आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करावी आणि त्याचा पूर्ण जी माहिती आहे ती माहिती त्यांनी शासनाकडे जमा करावी, जेणेकरून अशा काही हॉस्पिटल्समध्ये ज्या काही घटना घडत असतील तर त्याला थांबवण्याचा उपाय आपण करता येईल अशी मागणी शासनाकडे करून शासनाला सांगेन याच्यावरती आपला वचक, आपल्या मंत्रालयाचा वचक राहावा, असे काही नियम आपण ह्या हॉस्पिटल्सना लावून द्यावेत, अशा पद्धतीची मागणी मंत्री महोदयांकडे 100% करेन. डॉक्टर, तुम्ही वैद्यकीय क्षेत्राचे प्रतिनिधी, तुम्ही स्वतः म्हणजे द्विपदवीधर आहात वैद्यकीय क्षेत्रातली, नामांकित आपले एकमेव सर्वोपचार वायसीएमचं महापालिकेचं रुग्णालय आहे, त्याचे तुम्ही प्रमुख राहिले आहात, तुमचा दांडगा अनुभव आहे. तर ह्या ज्या काही अशा घटना घडल्या, म्हणजे आपल्या हातीत नाही घडली तरी पुण्याची घटना आहे, परंतु ती अख्ख्या राज्याचं, देशाचं खाजगी रुग्णालयांचं प्रतिनिधित्व करणारी अशी घटना आहे, ती होऊ नये अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. तर अशी घटना किंवा अशा घटना टाळण्यासाठी काय करावं, विशेषतः डॉक्टरांनी काय करावं जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत, काय सांगाल तुम्ही? याकरता एक महत्त्वाचं आहे की आता डॉक्टरांच्यावरचा विश्वास उडत चाललेला आहे, परंतु तो परत प्रस्थापित होण्याकरता या खाजगी रुग्णालय आहेत किंवा मोठी रुग्णालय आहेत यांच्यामध्ये आता आपला असं समज असतो की बाबा खूप चांगली ट्रीटमेंट मिळेल वगैरे असं, आणि काय तरी वेगळी, तर तिथं फार तर काय 5 स्टार राहण्याची व्यवस्था असेल किंवा काय, डॉक्टरची जी ट्रीटमेंट आहे ती सगळीकडे सारखीच असते. तर यामध्ये आणि पेशंटची अपेक्षा काय असते की मला डॉक्टरांची ट्रीटमेंट चांगली मिळावी, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी, एखादा सुखवस्तू माणूस असेल तर त्याला चांगली रूम पाहिजे, चांगला एअर कंडिशन पाहिजे किंवा हे अशा असतं, परंतु प्रत्येकाची बेसिक इच्छा ही असते की मला चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, माझं निदान अचूक झालं पाहिजे, माझं ऑपरेशन चांगलं झालं पाहिजे, ही गरज असते. त्या दृष्टीनं या सगळ्या हॉस्पिटल्सनी त्यांचे निष्णात डॉक्टर नेमावेत, त्या ठिकाणी अनुभवी डॉक्टर्स नेमावेत, त्यांना व्यवस्थित सूचना द्याव्यात, तिथल्या प्रशासनाने पण यामध्ये लक्ष घातलं पाहिजे
हे माझं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक हॉस्पिटलनी आपलं स्टँडर्ड ऑफ ट्रीटमेंट उंचावलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्या इतकं स्टँडर्ड चांगलं जर ठेवलं, आता समजा उदाहरणार्थ बरं नाही तर मुंबईचं हॉस्पिटल घ्या, मुंबईचं एखादं हॉस्पिटल अंबानी हॉस्पिटल घ्या, किंवा आपल्या एरियातलं हे ज्युपिटर हॉस्पिटल घ्या. त्या ठिकाणी लोकांचा ओढा आहे. इव्हन दो तुमचे आमदार जगताप साहेब हां ते मुद्दे तुमची किंवा वैद्यकीय सेवा उंचावेल असे आहेत. माझा प्रश्न हा आहे की माणुसकी ठेवावी. माणुसकी ठेवावी, अशा घटना होऊच नाहीत म्हणून डॉक्टर वर्गाने काय केलं पाहिजे. म्हणजे मला अशी अपेक्षा आहे, एक तर म्हणजे अपेक्षा आहे म्हणजे माझी नाही, जनतेचा प्रतिनिधी म्हणून किंवा लोकांची मागणी म्हणून, की एक तर तुम्ही अव्वाच्या सव्वा डिपॉझिट मागू नये आणि तातडीच्या केसेसमध्ये पहिले उपचार करावेत आणि रुग्णाशी त्यांच्या नातेवाईकांशी प्रेमाने नाही परंतु नीट वागावं, व्यवस्थित वागावं, उर्मटपणे वागू नये. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे अशा अपेक्षा मला तुमच्या बरोबर, अगदी बरोबर आहे. इव्हन दो मी असं या पलीकडे असं जाऊन म्हणेन की जरी प्रशासनाचा दबाव असला तरी त्या डॉक्टरांनी त्याच्या पेशंटसाठी तर तो त्यांचा पेशंट आहे असं म्हणून त्या डिपॉझिट जबाबदारी डॉक्टरांनी घेऊन प्रकारे ट्रीटमेंट दिली पाहिजे, असं माझं मत आहे. हे तुमचं म्हणणं झालं, पण मला काय म्हणायचं आहे की सगळ्या डॉक्टरांनी काय ह्या प्रश्नावर, विशेषतः डिपॉझिट आणि तातडीच्या केसमध्ये उपचार, याच्यावर तुम्ही काय आव्हान कराल तुमच्या सहकार्यांना, तुमच्या समुदायाला, डॉक्टरी पेशाला? माझं असं म्हणणं आहे की जर तातडीची गरज असेल तर तुम्ही डिपॉझिटचा विचार करू नका, अजिबात विचार करू नका. पेशंटला ट्रीटमेंट द्या अगोदर, मग पुढचं बघता येईल. तर परंतु पेशंटचे प्राण वाचवणे किंवा आता ही प्रसूतीची केस आहे, तिची प्रसूती व्यवस्थित करणे. दुसरी गोष्ट अशी की त्या बाळांची निगा व्यवस्थित झाली पाहिजे, प्रीमेच्युअर बेबीज होत्या त्यामुळे बरं नाही अगोदर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि द्यावं असं माझं सगळ्यांना आव्हान आहे. किंवा इमर्जन्सी केसेसमध्ये ट्रीटमेंट आणि ती चांगली ट्रीटमेंट द्यावी, तरच लोकांचा तुमच्यावरचा विश्वास परत बसायला चालू होईल. प्रेक्षको, 1 जानेवारीची अतिशय संतापजनक घटना जी घडली त्यावर आज आपल्या आवाजच्या स्टुडिओत लोकांचे, जनतेचे प्रतिनिधी म्हणून आमदार उमाताई खापरे यांनी अतिशय संतप्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्यात. संबंधित रुग्णालय आणि दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे. एवढंच नाही तर हा प्रश्न येत्या पावसाळी अधिवेशनात त्या उपस्थित करणार आहेत असंही सांगितलंय. ह्या घटना घडू नयेत म्हणून काय करावं यावरचे उपाय आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्यात. तर या घटनेमुळे कचाट्यात सापडलेल्या डॉक्टर वर्गाची बाजू डॉक्टर जगदाळे यांनी मांडली. त्यांनी डॉक्टरांच्या काय लिमिटेशन्स असतात किंवा कधी कधी त्यांच्यावरही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून हल्ले झाल्यामुळं ते त्यांची वागणूक थोडीशी कशी बदललेली असते, त्यानंतरही ते चांगलं वागायचा प्रयत्न करत असतात असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी सुद्धा या घटनेवर विस्तृत विवेचन केलं आहे, तसंच त्या घडू नयेत म्हणून त्यावर उपाय सांगितले आहेत. तर एकूणच ह्या घटनेवर सांगोपांग आणि सविस्तर चर्चा झाली आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.